मित्रहो, मी तुम्हाला दोन व्हिडिओ दाखवतो. खरं तर या दोन्ही घटना तसं बघितलं तर प्रचंड गंभीर आहेत, पण तरी सुद्धा तुम्हाला हसू मात्र नक्की येईल. अहो, भर रस्त्यावर पोलिसांची पॅन्ट काढली गेली. म्हणजे अगदी काही शब्दशः तसं नाही, पण पोलिसांची काही इज्जत ठेवली गेली नाही. तसं पाहिलं तर शाळकरी पोरांनी सरकारच्याच इज्जतीला हात घातलेला आहे. अहो, ज्यांना झुरळं म्हटलं, म्हणजे या देशातल्या तरुणांना झुरळं म्हटलं, तीच झुरळं आता भलतीच निघाली आणि त्यांनी केंद्र सरकारच्या नाकामध्ये दम आणला. दिल्लीच्या जंतर मंतरवर तरुणाईचा आक्रमक चेहरा पाहायला मिळू लागलेला आहे. बळाचा वापर करून पोलीस हे आंदोलन दडपू पाहत आहेत, पण जेवढं हे आंदोलन आणि या तरुणाईला दाबलं जाईल, तेवढंच हे आंदोलन आणि ही तरुणाई सुद्धा अशी उसळून वर येताना दिसू लागली आहे. केंद्र सरकारच्या विरोधामध्ये पहिल्यांदा एवढं आक्रमक वादळ आता आलेलं आहे. दिल्लीतच नाही, मुंबई पुण्यात सुद्धा विद्यार्थ्याचं आक्रमक आंदोलन सुरू झाल्याचं दिसू लागलेलं आहे. या आंदोलकांना पोलिस उचलून घेऊन जात आहेत आणि या घटनेतला हा एक व्हिडिओ आहे बघा. दिल्लीतला नव्हे, हा व्हिडिओ मुंबईतला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांना घेऊन पोलिसांची गाडी निघाली असताना रिया अहिर नावाच्या एका मुलीनं एकटीनं पोलिसांची ही पिंजरा गाडी भर रस्त्यावर अडवून धरली. दादरच्या कोहिनूर स्क्वेअरवरून शिवाजी पार्कच्या दिशेनं ही रिया जात होती, तेव्हा तिनं पाहिलं की पोलिसांच्या एका व्हॅनमध्ये ताब्यात घेतलेले आंदोलक विद्यार्थी भरलेले आहेत आणि मग ती वेगानं या पोलिसांच्या व्हॅनच्या दिशेनं गेली आणि गाडी समोर थेट उभी राहिली. पोलिसांसोबत तिची जोरदार बाचाबाची सुद्धा झाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याला सांगितलं की ते पुढे जाऊन या लोकांना सोडून देतील. यावर रिया म्हणाली, सोडायचं जाय ना तर आत्ताच सोडा. ती पोलिसांसमोर आणि गाडी समोर ठामपणे उभी राहिली. अखेर रियाचे प्रयत्न यशस्वी झाले आणि पोलिसांना या सगळ्या आंदोलकांना सोडून द्यावं लागलं. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर याचं कौतुक भरभरून होऊ लागलेलं आहे, पण पोलिसांचं मात्र हसू झालं ना. दुसरी एक घटना तर यापेक्षा वेगळी आहे. जंतर मंतरवर झालेल्या लाठी हल्ल्यानंतर मुंबईतही विद्यार्थी रस्त्यावर उतरले. या आंदोलकांना पोलीस आपल्या व्हॅनमध्ये बसून घेऊन निघालेले होते. पोलिसांची गाडी विद्यार्थ्याने भरून गेलेली होती. रस्त्यावरून ही गाडी जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या एका युवकानं व्हॅनचा दरवाजा उघडला. बाहेरच्या बाजूने कडी लावण्यात आलेली होती. ती कडी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका विद्यार्थ्यांना अलगद काढली आणि त्यानंतर लगेच पोलिसांनी ताब्यात घेतलेले सगळेच्या सगळे आंदोलक पोलिसांच्या व्हॅनमधून खाली उतरले आणि निघून गेले.
त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं आणि काही लोक मात्र याचा व्हिडिओ बनवत होते. यातलाच हा एक व्हिडिओ बघा. तसं पाहिलं तर ही गंभीर घटना आहे, पण हा व्हिडिओ पाहून सगळे हसत आहेत. मोरीला बोळा आणि दरवाजा उघडा या म्हणीची आठवण हा व्हिडिओ पाहून ज्याला त्याला येत आहे. हे दोन्ही व्हिडिओ आज देशभर व्हायरल झाले. पोलीस मात्र टीकेचे धनी झाले. हे व्हिडिओ पाहून तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही आपली नेहमीची एक अपेक्षा तर आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.